अरे या ना पुस्तकं म्हणजे ही जुनी पुस्तकं वाचताना ना काय-काय नावं असतील, त्याच्या मागची भावना काय असेल, थॉट प्रोसेस काय असेल, मला खरंच कधी कळेनासं होतं. आत्ताचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे जलाल खानी वडे. आता हे जलाल खानी वडे म्हणजे जलाल खानी नाव का बरं पडलं असेल मला माहीत नाही. पण यातले इन्ग्रीडियंट्स एकदम वेगळे आहेत. तो वेगळेपण काय? चला बघा. अर्धी वाटी उडदाची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ एकत्र भिजवून ही जवळपास 3 ते 4 तास आपण भिजत ठेवली. ह्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आपल्याला. अगदी ड्राय. वाटतानाच यामध्ये आपल्याला थोडी बडीशेप आणि मीठ म्हणजे ही व्यवस्थित अजून वाटलं जाईल. अजून एक इंटरेस्टिंग पार्ट ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे हे बंगला पान. हे तोडायचं आणि डाळीबरोबर वाटायचं. यामध्ये थोडेसे काळे मिरे, एवढं छान आपण व्यवस्थित वाटून घेतलं. आता ज्यांच्याकडे पाटा वरवंटा नाही आहे अशांनी काय करावं? तुम्ही मिक्सरवर थोडं वाटा. पाणी टाकायचं नाही. पाणी टाकलं की ते पातळ होईल. मग त्याची एवढा घट्टपणा येणार नाही. म्हणून मग थोडं वाटलं तर ते असा छान गोळा होईल. आणि नंतर आता ही प्रोसेस करायचीच आहे. आणि नंतर हे केळ्याचं किंवा कसलं पान असेल तुमच्याकडे ते ठेवा त्यात. आणि तेलाचा हात घेऊन हा असा गोळा झाला की थोडंसं तेलाच्या हाताने ह्याला असं चपटं करायचं. खाली पाणी गरम असल्यामुळे हे पान जे आहे ते काळं दिसतंय तुम्हाला. पण आता मी स्टीमर बंद केला आहे, नाही तर मी हा हातच ठेवू नसतो शकलो. आणि आता स्टीमर आपल्याला सुरू करायचा आहे. तो मी सुरू केला आणि हे कमीत कमी एक 5-7 मिनटं आणि नंतर ह्याला फ्राय करायचं आहे. आणि हे तळण्याच्या आधी आपल्याला वापरायची आमचा फेवरेट मित्र, आता जो Amazonवर सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे, फ्राय पावडर. फ्राय पावडर टाकल्याने तेल काय होतं, हलकं होतं आणि त्यामध्ये जो पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतो. आता फ्राय पावडरबद्दल कित्येक लोकांना शंका आहेत की ही खाऊ शकतो का? हे कुठलं आहे? काय आहे? काय? तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर हे सांगेन मी तुम्हाला की हे एक मॅजिक फिल्टर आहे त्याच्याबरोबर. तर मॅजिक फिल्टरमध्ये तेल जे असतं तर गरम असताना सुद्धा तुम्ही याच्यात गाळू शकता आणि गाळल्यानंतर अगदी बारीक पार्टिकल्स सुद्धा याचे गाळले जातात. म्हणजे तेल जवळपास 60-70% तरी फिल्टर होतं आणि नंतर त्या तेलामध्ये तुम्ही नवीन तेल तेवढंच टाकून ते जे तेल आहे ते टोटल तुम्ही वापरू शकता. हे मी स्वतः करत असतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. बाकी आपकी मर्जी. शाळेत
क्या बात आहे. चहा आणि जलाल खानी वडा. मी याचा आनंद घेतो आहे आणि तुम्ही आनंद घ्या पाहण्याचा, या प्रक्रियेचा, आणि ही प्रक्रिया घरी कशी घडवता येईल याचा प्रयत्न करा. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मी यासाठी म्हणतो आहे की आता 1 मिलियन व्हायला थोडेसेच दिवस आहेत, थोडेसेच काही लोक राहिल्यात. तर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या आपतेष्टांना सबस्क्राईब करायला लावाल ना तुम्ही? थँक्यू.